आता फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही आता आमचं शेत पाहिलं. आता सेकंड व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं चुलत्यांचं शेत दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता आणि किती मस्त मस्त गोष्टी लावल्यात. मी तुम्हाला सांगतो शेतकरी असण्याचा फायदा काय 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 एकदम सुपर्ब साऱ्या गोष्टी लावलेल्या आहेत ना, तर तुम्हाला दाखवतो. आता बघा तुम्ही पाहू शकता हे एकदम सुंदर गहू आलेला आहे. तुम्ही पाहू शकता दिसतं ना सुंदर, किती सुंदर आहे. हा बघा हा 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 ही साईड फक्त गहू लावलेले आहे. हे बघा कसलं सुंदर एवढं नजारा कडक आहे भाई, तुम्ही केव्हा पण. आणि हा मध्येच हे जे आहे ना ही मोहरी आलेली आहे. असला कडक दिसतं, असं सुपर्ब मतलब काय म्हणते त्याला कॉम्बिनेशन आहे येल्लो आणि हा ग्रीनचा, पाहू शकता. आणि तो पलीकडं आय थिंक बाजरी आहे. तो पाहू शकता. तो आमचा हा चुलत्यांचा शेत आहे. आणखीन तुम्हाला दाखवतो चुलत्याने आमच्या चुलतीनं काय काय शेतात लावलेलं आहे. तर हे पाहू शकता. हे मिरच्या दिसतात तुम्हाला, हा वाला छोट्या छोट्या मिरच्या हे पण लावलेलं आहेत. त्याच्यानंतर हे टोमॅटो लावलेले आहेत. आणि हे इथं कोथिंबीर, लेट्स सी. हे बघा कोथिंबीर छान आहे ना. आणि मध्येच हे कोबी, पत्तागोबी वगैरे किंवा फुलगोबी काय डोंट नो, असं काहीतरी लावलेलं आहे. हे एक आहे. आणि हे इकडं कांदे बघा, ह्याला म्हणतात शेतकरी. आणि हे त्यांचं एकदम छानपैकी मोहर आलेलं झाड एक आहे. चिंचाचं पण झाड आहे पलीकडं. हे इकडं आमचे आजोबा शेतातमध्ये काम करत आहेत आता सध्याला. आणि हे इथं बोरवेल वगैरे. आणि ह्याच्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा लावल्या आहेत त्यांनी. हे बघा मस्तपैकी छान ना. हे बघा एकदम भुईमुगाच्या शेंगा वगैरे लावल्या आहेत. आमचे आजोबा तिथं खोरपत आहेत. तर हे अशा प्रकारे एकदम कडक सारा व्ह्यू. आणखीन ओ भाई साहब, थांबा. हे त्यांचा आमदार झोपलेला आहे सध्याला तरी. विशाल पोचले ते पाणी गेलंय त्या ह्याच्यात. हां हे आमचा आमदार हाय, से हाय. अरे हात नको चाटू, ते दे ना, ते पाय दे की. लय खडूस आहे आमदार. अरे दे ना ते पाय दे की, पाय दे ना ते वाला. लाडा आला जाऊ दे. आता मागे येणार नाही, नको येऊ जा. खडूस आहे तो, ऐकणार नाही माझं. आंब्याला एकदम मस्तपैकी मोहर आलेलं आहे बरं का, खरं एकदम सुपर आहे. आणि हे इथं लावलेलं आहे टॅन टॅडॅन, लेट्स सी. जर कुणी पुण्यावरून ब्लॉग वगैरे बघत असाल ना, एक मिनिट हां. जर कुणी पुण्यावरून ब्लॉग वगैरे बघत असाल, कारण मी पुण्याला राहतो ना, तर मी येताना घेऊन येऊ शकतो. तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर, नाही तर नाही. तर हे बघा मस्तपैकी हरभरा आलेला आहे बघा, कसलं आहे कडक आहे की नाही. असा आता मी मस्तपैकी खाणार आहे. माझ्या दातामध्ये ब्रेसेस आहेत बरं का, पण तरी बी आय विल ट्राय. सो मस्त नजारा ना, छान. आणि गेस करा हे काय असेल, एनीवन टेल मी अबाउट धिस. काय म्हणते त्याला, ग्रेन्स ना, कडधान्य आहे काय काय आहे तो, डाळीला इंग्लिशमधून काय म्हणतात, जे डाळीला म्हणतात ना, डाळ नाही ती काहीतरी आहे, मलाही माहीत नाही. चलो हे होतं आमचं चुलत्याचं शेत. आता माझा वरचं शेत दाखवतो, खूप सुंदर आहे. त्याचं मी एकदम स्पेशल ब्लॉग बनवणार आहे. सो लेट्स गो. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करू शकता म्हणजे कंटिन्यू कराच तुम्ही. तुम्हाला मी आता थर्ड पार्टमध्ये माझं शेत दाखवणार आहे वरचं, जे माझा फेवरेट आहे. तो शेत मला आवडतो. बाकीचे पण आवडतात बरं का, पण तो जरा जास्त आवडतो. अशा प्रकारे चला बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू करा.